राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार बरसत असलेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असल्याचं चित्र 29 जुलै रोजी पाहायला मिळालं. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस 29 जुलै रोजी झाला. राज्यातील पावसाचा जोर हा पुढील काही दिवसांमध्ये कमी होणार असून मुसळधार पावसाने झोडपून काढलेल्या जिल्ह्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. पाहुयात 30 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरासाठी हवामान विभागाने आपला अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून वर्तवलेल्या अंदाजात म्हटलंय, मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांमध्ये सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर कोकण विभागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. आता मात्र कोकणातील पावसाचा जोर हा काहीसा कमी होणार आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकणातील पालघर वगळता सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची शक्यता कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला नसून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पावसाचा जोर हा काहीसा कमी होणार असला तरी काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.